शांती. आज आहे 31/3/2024 अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 18/1/99. शीर्षक आहे वर्तमान समयानुसार वैराग्य वृत्तीला इमर्ज करून साधनेचे वातावरण बनवा. आज स्नेहाचे सागर बापदादा आपल्या अतिस्नेही मुलांना भेटत आहेत. आजचा दिवस विशेष स्नेहाचा दिवस आहे. अमृत वेलेपासून चोहो बाजूंची मुले स्नेहाच्या लाटांवर तरंगत आहेत. प्रत्येक मुलाच्या हृदयातील स्नेह दिलाराम बाबांपाशी पोहोचला. बापदादा देखील सर्व मुलांना स्नेहाच्या प्रतिसादामध्ये स्नेह आणि समर्थपणाचे वरदान देत आहेत. आजच्या दिवसाला बापदादा यज्ञाच्या स्थापनेमध्ये विशेष परिवर्तनाचा दिवस म्हणतात. आजच्या दिवशी ब्रह्मा बाबांनी गुप्त रूपात बॅकबोन बनून आपल्या मुलांना साकार रूपामध्ये विश्वाच्या मंचावर प्रत्यक्ष केले. म्हणून या दिवसाला मुलांच्या प्रत्यक्षतेचा दिवस म्हटले जाते. समर्थ दिवस म्हटले जाते. विल पॉवर देण्याचा दिवस म्हटले जाते. ब्रह्मा बाबा गुप्त रूपामध्ये कार्य करून घेत आहेत. वेगळे नाही आहेत, सोबतच आहेत, फक्त गुप्त रूपामध्ये करून घेत आहेत. हा अव्यक्ती दिवस मुलांच्या कार्याला तीव्र गतीमध्ये आणण्याचा दिवस आहे. आता सुद्धा प्रत्येक मुलाची छत्रछाया बनून पालनेचे कर्तव्य करत आहेत. जसे आई मुलांसाठी छत्रछाया असते, असेच अमृत वेलेपासून ब्रह्मा माता चोहो बाजूंच्या मुलांची देखरेख अर्थात काळजी घेत राहते. साकार मध्ये निमित्त मुले आहेत, परंतु भाग्य विधाता ब्रह्मा मा प्रत्येक मुलाच्या भाग्याला पाहून मुलांना विशेष शक्ती, हिम्मत, उमंग, उत्साहाची पालना करत आहेत. शिवबाबा तर सोबत आहेतच, परंतु विशेष ब्रह्माचा पालनेचा पार्ट आहे. आजच्या दिवशी भाग्यविधाता ब्रह्मा प्रत्येक मुलाला विशेष स्नेहाच्या रिटर्न मध्ये वरदानांचे भंडारी बनून वाटत आहेत. जो मुलगा जितका अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होऊन भेटतो, त्या प्रत्येक मुलाला जे हवे ते वरदान सहज प्राप्त होते. वरदानांचे खुले भांडार आहे. जे हवे, जेवढे हवे तेवढे प्राप्त करण्याचा श्रेष्ठ दिवस आहे. स्नेहाचे रिटर्न आहे. सहज वरदानाची गिफ्ट. तर गिफ्ट मध्ये मेहनत करावी लागत नाही, सहज प्राप्ती होते. गिफ्ट मागितली जात नाही, आपोआपच प्राप्त होते. पुरुषार्थाने वरदानाच्या अनुभूतीची प्राप्ती वेगळी गोष्ट आहे. परंतु आजच्या दिवशी ब्रह्मा मा स्नेहाच्या रिटर्न मध्ये वरदान देतात. तर आजच्या दिवशी सर्वांनी सहज वरदान प्राप्त होण्याची अनुभूती केली का? आता देखील अंतकरणातील सच्च्या स्नेहाचे रिटर्न म्हणून वरदान प्राप्त करू शकता. वरदान प्राप्त करण्याचे साधन आहे अंतकरणामधील स्नेह. जिथे अंतकरणातील स्नेह आहे, तो स्नेह असा खजिना आहे, ज्या खजिन्याद्वारे बापदादांद्वारे जे हवे ते अविनाशी वरदान प्राप्त करू शकता. हा स्नेहाचा खजिना सर्व मुलांकडे आहे. स्नेहाचा खजिना आहे तेव्हाच तर पोहोचले आहात ना. स्नेहाने खेचून आणले आहे आणि स्नेहामध्ये राहणे खूप सहज आहे. पुरुषार्थाची मेहनत करावी लागत नाही, कारण स्नेहाचा अनुभव प्रत्येक आत्म्याला होतोच. फक्त आता जो विखुरलेला स्नेह होता, काही कुठे होता, तो विखुरलेला स्नेह एकाच सोबत जोडला आहे. कारण आधी वेगवेगळा संबंध होता, आता एकामध्येच सर्व संबंध आहेत. तर सर्व स्नेह सहज एकाशी झाला. म्हणून प्रत्येक जण म्हणतो मेरा बाबा. तर स्नेह कोणावर आहे? माझ्यावर. सर्व म्हणतात ना मेरा बाबा. का दादींचे बाबा आहेत? महारथींचे बाबा आहेत? सर्वांचे बाबा आहेत ना. आजच्या दिवशी किती वेळा प्रत्येक मुलाने मनापासून म्हटले मेरा बाबा, मेरा बाबा. सर्वांनी मेरा बाबा म्हणत रूहरिहान अर्थात आत्मिक संवाद केले ना. संपूर्ण दिवस काय केले? स्नेहाची पुष्पे बापदादांना अर्पित केली.
बापदादांकडे स्नेहाची खूप सुंदर सुंदर फुले पोहोचत होती. स्नेह तर खूप चांगला होता. आता बाबा म्हणतात, स्नेहाचे स्वरूप साकार मध्ये इमर्ज करा. हे आहे समान बनणे. आता हे समान बनण्याचे लक्ष तर सर्वांच्या समोर आहे. आता साकार मध्ये लक्षण दिसून यावे. ज्या पण मुलाला पाहावे, जो कोणी भेटेल, संबंध संपर्कामध्ये येईल, त्यांना हे लक्षण दिसून यावे की हे जसे परमात्मा बाबा ब्रह्मा बाबांचे गुण आहेत, ते मुलांच्या सुरत आणि मूरत अर्थात चेहरा आणि व्यवहारामधून दिसून यावे. अनुभव व्हावा की यांची दृष्टी, यांचे बोल, यांची वृत्ती अथवा व्हायब्रेशन न्यारे अर्थात वेगळेच आहेत. मधुबनमध्ये येता तेव्हा बाबा ब्रह्मा बाबांची कर्म साकार रूपामध्ये असल्या कारणाने भूमीमध्ये तपस्या, कर्म आणि त्यागाची व्हायब्रेशन सामावलेली असल्यामुळे इथे सहजच असा अनुभव होतो की हा संसार निराळा आहे. कारण ब्रह्मा बाबा आणि विशेष मुलांच्या व्हायब्रेशनने वातावरण अलौकिक बनलेले आहे. तसेच जो मुलगा जिथे पण राहतो, जे कोणते कर्मक्षेत्र आहे, प्रत्येक मुलाकडून बाप समान गुण, कर्म आणि श्रेष्ठ वृत्तीच्या वातावरणाचा अनुभव व्हावा. यालाच बापदादा म्हणतात बाप समान बनणे. जो आतापर्यंत संकल्प आहे बाप समान बनायचेच आहे, तो संकल्प आता चेहऱ्यावर आणि वर्तनामध्ये दिसून यावा. जे कोणी संबंध संपर्कामध्ये येतील त्यांच्या अंतःकरणातून हा आवाज निघावा की हे आत्मे बाबा समान आहेत. मधून मधून खोकला येत आहे. आज माईक अर्थात गुलजार दादींचा आवाज खराब आहे. भेटायचे तर आहे ना. हा सुद्धा माईक आहे ना. हा माईक चालला नाही तर हा माईक सुद्धा काही कामाचा नाही. काही हरकत नाही. हे देखील हंगामातील फळ आहे. तर बाप दादांना आता सर्व मुलांकडून ही प्रत्यक्षता हवी आहे. जसे वाणीद्वारे प्रत्यक्षता करता तर वाणीचा प्रभाव पडतो, त्याहूनही अधिक प्रभाव गुण आणि कर्मांचा पडतो. प्रत्येक मुलाच्या दृष्टीद्वारे हा अनुभव व्हावा की यांच्या दृष्टीमध्ये काही विशेषता आहे. साधारण अनुभव होऊ नये, अलौकिक आहे. त्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न करा की हे कसे बनले, कुठून बनले. त्यांनी स्वतःच विचार करावा आणि विचारावे की तुम्हाला बनविणारे कोण. जसे आजकालच्या काळातही कोणती उत्तम वस्तू बघता तर मनात येते की हे बनविणारा कोण आहे बरे. असेच आपल्या बाप समान बनण्याच्या स्थितीद्वारे बाबांना प्रत्यक्ष करा. आजकाल मेजॉरिटी आत्मे विचार करतात की काय या साकार सृष्टीमध्ये, या वातावरणामध्ये राहत असताना देखील असेही कोणी आत्मे बनू शकतात. तर तुम्ही त्यांना हे प्रत्यक्षामध्ये दाखवा की बनू शकतात आणि आम्ही बनलो आहोत. आजकाल प्रत्यक्ष प्रमाणाला जास्त मानतात. ऐकण्यापेक्षा देखील जास्त पाहू इच्छितात. तर चोहो बाजूला किती मुले आहेत. प्रत्येक मुलगा बाप समान प्रत्यक्ष प्रमाण बनला तर मानण्यासाठी आणि जाणण्यासाठी मेहनत करावी लागणार नाही. मग तुमची प्रजा खूप लवकर तयार होईल. मेहनत, वेळ कमी आणि प्रत्यक्ष प्रमाण अनुभव केल्याने जसा काही प्रजेचा स्टॅम्प लागत जाईल. राजा राणी तर तुम्ही बनणारे आहात ना. बाप दादा एका गोष्टीवर पुन्हा अटेन्शन देण्यास सांगत आहे की वर्तमान वातावरणानुसार आता मनामध्ये अंतःकरणातून वैराग्य वृत्तीला इमर्ज करा. बाप दादांनी प्रत्येक मुलाला भले मग प्रवृत्तीमध्ये असो, सेवा केंद्रावर असो किंवा कुठेही राहत असो, स्थूल साधने प्रत्येकाला दिलेली आहेत. असा कोणताही मुलगा नाही ज्याच्याकडे खाणे, पिणे, राहण्याचे साधन नसेल. बेहदच्या वैराग्य वृत्तीमध्ये राहत असताना जी आवश्यक साधने हवीत ती सर्वांकडे आहेत. जर कोणाला कमी आहे तर ते त्याच्या स्वतःच्या निष्काळजीपणा अथवा आळसामुळे आहे. बाकी ड्रामा अनुसार बापदादा जाणतात की आवश्यक साधने सर्वांकडे आहेत. जी आवश्यक साधने आहेत ती तर वापरायचीच आहेत.
परंतु कुठे कुठे आवश्यकतेपेक्षा जास्त साधने आहेत, साधना कमी आहे आणि साधनांचा प्रयोग करणे किंवा करवून घेणे जास्त आहे. म्हणून बाप दादा आज बाप समान बनण्याच्या दिवशी विशेष अंडरलाईन करवून घेत आहेत की साधनांच्या प्रयोगाचा अनुभव खूप केलात, जो केलात तो देखील खूप चांगला केलात. आता साधनेला वाढवा, अर्थात बेहदची वैराग्य वृत्तीला उत्पन्न करणे. ब्रह्मा बाबांना पाहिले, शेवटच्या क्षणापर्यंत मुलांना साधने खूप दिली, परंतु आपण साधनांच्या प्रयोगापासून लांब राहिले. साधने असताना देखील लांब राहणे याला म्हणणार वैराग्य. परंतु काहीच नाही आहे आणि म्हणायचे की आम्हाला तर वैराग्य आहे, आम्ही तर आहेच वैरागी. तर हे कसे शक्य आहे? ती तर गोष्ट वेगळी आहे. सर्व काही असताना नॉलेज आणि विश्व कल्याणाच्या भावनेने, बाबांना स्वतःला प्रत्यक्ष करण्याच्या भावनेने सर्व साधनांच्या ऐवजी बेहदची वैराग्य वृत्ती असावी. जसे स्थापनेच्या सुरुवातीला साधने कमी नव्हती, परंतु बेहदच्या वैराग्य वृत्तीच्या भट्टीमध्ये पडलेले अर्थात रममाण होते. ही 14 वर्ष जी तपस्या केली, हे बेहदच्या वैराग्य वृत्तीचे वातावरण होते. बाप दादांनी आता साधने खूप दिली आहेत, साधनांची आता काही कमी नाही आहे, परंतु असतानाही बेहदचे वैराग्य असावे. विश्वाच्या आत्म्यांच्या कल्याणाप्रती देखील यावेळी या विधीची आवश्यकता आहे. कारण चारही बाजूंना इच्छा वाढत आहेत. इच्छांच्या मागे आत्मे अस्वस्थ आहेत. पदमपती देखील आहेत, परंतु इच्छांमुळे ते देखील बेचैन आहेत. वातावरणात आत्म्यांच्या बेचैनीचे विशेष कारण या हदच्या इच्छा आहेत. आता तुम्ही आपल्या बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे त्या आत्म्यांमध्ये देखील वैराग्य वृत्ती पसरवा. तुमच्या वैराग्य वृत्तीच्या वायुमंडळाशिवाय आत्मे सुखी शांत बनू शकत नाहीत, बेचैनीपासून सुटू शकत नाहीत. तुम्ही झाडाची मुळे आहात. ब्राह्मणांचे स्थान झाडामध्ये कुठे दाखवले आहे? मुळामध्ये दाखवले आहे ना? तर तुम्ही फाउंडेशन आहात. तुमचे तरंग विश्वामध्ये फैलावतील. म्हणून बापदादा विशेष साकारमध्ये ब्रह्मा बाप समान बनण्याची विधी वैराग्य वृत्तीकडे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येकाकडून अनुभव व्हावा की हे साधनांच्या वशीभूत नाही, तर साधनेमध्ये राहणारे आहेत. असताना सुद्धा वैराग्य वृत्ती असावी. आवश्यक साधन यूज करा, परंतु जितके होईल तितके मनाच्या वैराग्य वृत्तीने, साधनांच्या वशीभूत होऊन नाही. आता साधनेचे वायुमंडळ चोहो बाजूंना बनवा. समयाच्या समीपतेनुसार आता खरी तपस्या अथवा साधना आहेच बेहदचे वैराग्य. सेवेचा विस्तार यावर्षी खूप केला. यावर्षी चोहीकडे मोठमोठे प्रोग्राम केलेत आणि सेवेमुळे सहयोगी आत्मे सुद्धा खूप बनले आहेत, जवळ आले आहेत, संपर्कात आले आहेत. परंतु फक्त सहयोगी बनवायचे आहेत काय? इथपर्यंतच ठेवायचे आहे काय? चांगले चांगले सहयोगी आत्मे आहेत. आता त्या सहयोगी क्वालिटीवाल्या आत्म्यांना आणखीन संबंधामध्ये आणा, अनुभव करवा, ज्यामुळे सहयोगी पासून सहज योगी बनतील. यासाठी एकतर साधनेचे वायुमंडळ आणि दुसरे बेहदच्या वैराग्य वृत्तीचे वायुमंडळ असेल, तर यामुळे सहज सहयोगी सहज योगी बनतील. त्यांची सेवा भले करत राहा, परंतु त्याच सोबत साधना तपस्येचे वायुमंडळ आवश्यक आहे. आता चोहो बाजूला पॉवरफुल तपस्या करायची आहे, जी तपस्या मनसा सेवेसाठी निमित्त बनेल. अशी पॉवरफुल सेवा आता तपस्येद्वारे करायची आहे. आता मनसा सेवा अर्थात संकल्पाद्वारे सेवेचे टचिंग व्हावे, त्याची आवश्यकता आहे. वेळ जवळ येत आहे. निरंतर स्थिती आणि निरंतर पॉवरफुल वायुमंडळाची आवश्यकता आहे. बाप समान बनायचे आहे तर पहिले बेहदची वैराग्य वृत्ती धारण करा. हीच ब्रह्मा बाबांची शेवटपर्यंत विशेषता बघितली. ना वैभवामध्ये आसक्ती राहिली, ना मुलांमध्ये.
सर्वांपासून वैराग्य वृत्ती. तर आजच्या दिवसाचा बाप समान बनण्याचा पाठ पक्का करा. बस ब्रह्मा बाप समान बनायचेच आहे असा दृढ निश्चय नक्कीच पुढे घेऊन जाईल. अच्छा, आज कोणत्या गोष्टीला अंडरलाईन केले? बेहदचे वैराग्य. आता आत्म्यांना वासनांपासून वाचवा. बिचारे खूप दुःखी आहेत, खूप त्रस्त आहेत. तर आता दयाळू बना. दयेची लहर बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे पसरवा. आता सर्वांनी परम उच्चतम परमधाम मध्ये बाबांसोबत बसून सर्व आत्म्यांना दयेची दृष्टी द्या. व्हायब्रेशन पसरवा. पसरवू शकता ना? तर बस आता परमधाम मध्ये बाबांसोबत बसा. तिथून हे बेहदच्या दयेचे वातावरण पसरवा. बाप दादांनी ड्रिल करवून घेतली. अच्छा, चोहो बाजूंच्या सर्व अतिस्नेही मुलांना, सर्व चोहो बाजूंची साधना करणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, बाप दादांना संपूर्ण दिवसाभरामध्ये खूप सुंदर सुंदर गोड गोड हृदयातील गाणी ऐकविणाऱ्या, रूहरिहान करणाऱ्या शक्तींना, गुणांच्या वरदानांनी झोळी भरणाऱ्या बाप दादांना सर्वांची गाणी, आनंदाची गाणी, स्नेहाची गाणी, आत्मिक नशेची गाणी, गोड गोड गोष्टी हृदयाला खूप खूप भावणारी ऐकायला मिळाली. आणि बापदादा सुद्धा ऐकण्यामध्ये आणि भेटण्यामध्ये लवलीन होते. तर अशा सच्च्या हृदयाचे मनातील आवाज ऐकविणारी मुले महान आहेत आणि सदैव महान राहतील. अशी गोड गोड मुले सदैव बेहदच्या वैराग्य वृत्तीला आपलेसे करणारे दृढनिश्चय बुद्धी मुलांना बाप दादा एकाच्या बदल्यात पदम गुणा रिटर्न स्नेह देत आहेत. दिलारामच्या हृदयामध्ये राहणाऱ्या सर्व मुलांना खूप खूप प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. जे बाहेरून सुद्धा ऐकत आहेत त्यांना देखील बाबा बघत आहेत आणि बाप दादा दूर पाहत नाहीत, परंतु सगळीकडच्या मुलांना सन्मुख पाहून प्रेमपूर्वक आठवण आणि मुबारक आणि आठवणींची भेट अथवा आठवणींच्या पत्रांची पोच देत आहेत की सदैव उडत्या कलेमध्ये उडणारी मुले सदैव आबाद आहेत, नेहमीच आबाद राहतील. अच्छा, आजचे वरदान आहे श्रेष्ठ संकल्पांच्या शक्तीद्वारे विविध सिद्धी प्राप्त करणारे सिद्धी स्वरूप भव. श्रेष्ठ संकल्पांच्या शक्तीद्वारे विविध सिद्धी प्राप्त करणारे सिद्धी स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे, तुम्हा मास्टर सर्वशक्तिवान मुलांच्या संकल्पांमध्ये एवढी शक्ती आहे जे ज्यावेळी पाहिजे ते करू शकता आणि करवून सुद्धा घेऊ शकता, कारण तुमचा संकल्प सदैव शुभ, श्रेष्ठ आणि कल्याणकारी आहे. जो श्रेष्ठ आणि कल्याणाचा संकल्प आहे तो जरूर सिद्ध होतो. मन सदैव एकाग्र अर्थात एका ठिकाणी स्थिर राहते, भटकत नाही. जिथे पाहिजे जेव्हा पाहिजे तिथे मनाला स्थिर करू शकता. यामुळे आपोआप सिद्धी स्वरूप बनता. स्लोगन आहे, परिस्थितींच्या भयग्रस्त प्रभावापासून वाचायचे असेल तर विदेही स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा. परिस्थितींच्या भयग्रस्त प्रभावापासून वाचायचे असेल तर विदेही स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.